ध्यानात घ्या की वेट लॉस जी प्रक्रिया आहे ती खूप स्लो होत असते. वेट गेन हे फास्ट होत असतं. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वैज्ञानिक कारण समजून घ्या की ज्यावेळेस आपण जेवत असतो आहे ना, तर त्यावेळेस आपण ज्या कॅलरी घ्यायला पाहिजे त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा कॅलरी खातो. आणि असं रोज 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 चालून इतक्या वर्षापासनं त्या कॅलरीचं जर बघा, सगळ्यात जास्त रोल आहे ना रात्रीच्या जेवणाचा येतो. तुम्ही रात्री जेवता किती वाजता, काय जेवता, क्वांटिटी किती जेवता, याच्यावरती सगळ्या गोष्टी ठरतात. मग ज्यावेळेस आपण रात्रीचं जेवण युजली आपल्यामध्ये हेवी जेवण असतं, बऱ्याचदा खूप जास्त जेवण केलं जातं आणि मग त्यानंतर कॅलरी ज्या आहेत त्या शरीराला वापरलं जात नाही, आपण झोपून घेतो. मग त्याचं फॅटमध्ये रूपांतर होतं. ते बऱ्याच सगळ्या प्रोसेस आहेत आणि ओव्हर द पिरियड मग 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष असं करत करत मग त्या गोष्टी वजन हे आपलं वाढत जातं. परंतु ज्यावेळेस वेट लॉसची प्रक्रिया सुरू करतो आपण, ज्यावेळेस वेलनेस फॅमिली जॉईन करतो, मला वेट लॉस करायचं आहे, मला फॅट लॉस करायचं आहे, यावेळेस आपण ठरवतो त्यावेळेस 50% आपण जिंकलेलो असतो. लढाईच्या आधी आपण जिंकलो असतो, कारण आपण ॲटलिस्ट विचार केला आणि सुरुवात केली. त्याच्यानंतर योग्य मार्गदर्शन खूप गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर धैर्य. त्या दिवशी मी सांगितलं की तुम्हाला खूप आहे ना संयम ठेवायला लागेल या गोष्टींमध्ये. बऱ्याचदा वेट लॉसची प्रक्रिया ही स्लो असते. काही प्रत्येकात बघा, वेट लॉस सगळ्यात महत्त्वाचं बऱ्याच साऱ्या गोष्टींवरती अवलंबून आहे. एक तर वय किती आहे ना, लेडीज आहे, जेंट्स आहे, कामाचं स्वरूप काय आहे, खाण्याच्या पद्धती काय आहे. बऱ्याच साऱ्या लोकांना नॉनव्हेज लागतं, काहींना व्हेज लागतं, काही जेवतच नाही. तर या सगळ्या गोष्टी किंवा कामाचं स्वरूप असेल, टेन्शन स्ट्रेस असेल, फॅमिली रिलेशन असतील किंवा बाकी काय असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या वेट लॉसच्या जर्नीवरती अफेक्ट करत असतात. त्यामुळं वेट लॉसचा रेशो बघा, बऱ्याचदा असं होतं की एखादा 5 किलो कमी करतो एखाद्या महिन्यात, एखाद्याचा 2च किलो होतो, एखाद्याचं होत पण नाही. तर त्या महिन्यामध्ये जो काही सिक्वेन्स झालेला असेल, जेवण असेल, न्यूट्रिशन असेल, एक्सरसाइज असेल, तर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मॅटर करतात. त्यामुळे वेट लॉसचा रेशो हा वेगवेगळा असू शकतो, परंतु वेट गेनचा रेशो हा ऑलमोस्ट बऱ्यापैकी सगळ्यांचा सेम असतो.